तारा फॅमिली. तर तुमची बर्थडे 2, 11, 20 आणि 29 असेल तर तुमचा मुलांक हा 2 येतो. हा 2 नंबर कोणत्या ग्रहाशी रिप्रेझेंट करतो? तुमचा लकी नंबर, लकी कलर, लकी वार, या बाबतीत इवन तुमचा स्वभावसुद्धा. तर या बाबतीत मी डिटेल्स शॉर्ट व्हिडिओमध्ये टाकलेले आहेत. तुम्ही तिथे जाऊन व्हिजिट देऊ शकता, अदरवाईज चॅनलवर जाऊन तुम्ही बघू शकता. ओके. तर वेळ न घालू तर पुढचा महिना तुमचा कसा जाणार आहे, पुढचे 3 महिने तुमचे कसे जाणार आहेत ते आपण बघणार आहोत. ओके. 3 टप्प्यामध्ये बघणार आहोत: आर्थिक, आरोग्य आणि रिलेशनशिप. ओके. फर्स्ट कार्ड आहे आर्थिक, सेकंड कार्ड आहे आरोग्य, ओके, आणि लास्ट कार्ड आहे रिलेशनशिप. ओके. फर्स्ट कार्ड आहे 4 ऑफ कप्स. ओके. पहिली गोष्ट, कुठलाही फायनान्शियल डिसिजन घेताना ओके कंजूसपणा करायचा आहे तुम्हाला. ओके, करायचा आहे म्हटलंय. ओके. थोडंसं स्वतःच्या पैसा आहे म्हणून कुठेही कसाही लावायचा किंवा पैसा मिळतोय कुठून तरी सोय होते म्हणून सगळीकडे लावायचा असं न करता विचारपूर्वक पैसा कुठेही लावायचा असेल तर तो विचारपूर्वक लावायचा. मग एका नवीन बिझनेसवर असो, परिपूर्ण भांडवल जरी असलं तरी कुठल्याही डिसिजन घेताना, निर्णय घेताना विचार करून करायचा आहे. त्यानंतर सेविंग्स असो, कुठलाही निर्णय समजा चेंज करायचा आहे तुम्हाला, एका डिसिजन जॉबवरून बिझनेस करायचा आहे, बिझनेसवरून जॉब करायचा आहे किंवा एक जॉब सोडून दुसरा जॉब करायचा आहे, कुठलाही निर्णय घेताना फायनान्शियल आपल्याला ग्रोथ तिथे आहे की नाही, पगारवाढ आहे की नाही, किंवा आपल्या आहे जे करंट सिच्युएशन आहे त्यापेक्षा आपली ग्रोथ तिथे त्या निर्णयाने होणार आहे की नाही, ह्याचा परिपूर्ण विचार करूनच तुम्हाला पावलं उचलायची आहेत. ओके. 2 नंबर. आता बघायचे हेल्थमध्ये ना डेफिनेटली तुम्हाला प्रोग्रेस बघायला मिळणार आहे. तुमची जी काही आरोग्यामध्ये जी काही तक्रार होती आतापर्यंत ती डेव्हलप होणार आहे. तुमची ना सवय सोडणार आहात. एखादी तुमची वाईट सवय असेल, ओके, कोणाला ड्रिंकची असेल, कोणाला स्मोकची असेल, एनीवन, तुम्हाला कुठल्याही पद्धतीची हेल्थला चांगली नाही अशी कुठलीही सवय असेल ती मात्र सुटणार आहे येत्या 3 महिन्यामध्ये. त्याचं प्रमाण कमी होताना दिसतं आहे. आणि तुम्ही ना जिम किंवा व्यायाम अशा गोष्टीकडे थोडासा कल ठेवणार आहात, थोडं आरोग्याकडे लक्ष देणार आहात येत्या 3 महिन्यामध्ये. आता नात्यामध्ये कसं आहे, प्रेमसंबंधित तुमची ना थोडंसं वेटिंग पिरियड राहणार आहात. स्वतःकडे तर लक्ष देणार सुद्धा आहात, पण तुम्हाला समोरच्याकडून चेंजेस असण्याची अपेक्षा देखील ठेवणार आहात. तर थोडेसे 3 महिने तुमची वेटिंगमध्ये आणि जम्बलिंगमध्ये जाणार आहेत. म्हणजे असं होणार आहे की मी माझ्याकडे स्वतःकडे लक्ष देऊ, स्वतःच्या प्रगतीकडे लक्ष देऊ, की मी समोरच्याची वाट बघू. ओके, की समोरचा चेंज होईल किंवा समोरचा पार्टनर मला भेटेल, किंवा प्रत्येकाची सिच्युएशन डेफिनेटली वेगवेगळी आहे. तुम्ही तुमच्या सिच्युएशनमध्ये प्रमाणे कॅच करण्याचा प्रयत्न करा. आता समजा एखाद्याला नवीन रिलेशनशिप हवं आहे तर त्या गोष्टीची मी वाट बघू की स्वतःच्या करिअरमध्ये मी फोकस करू. तर थोडेसे 2 गोष्टीमध्ये 2 नंबर तसंही गोंधळलेलीच असते. सो त्या सिच्युएशनमध्ये तुम्ही इथे जास्त प्रमाणात अडकणार आहात रिलेशनशिपमध्ये. तर सल्ला मी इतकाच देईन की थोडंसं अंतर्मनाचं आहे का, कारण तुमचं इंट्युशन पॉवर स्ट्रॉंग असतं. ओके. त्यामुळे तुम्ही तुमचं अंतर्मनाचं जर ऐकलात तर तुमचे निर्णय कधीच कुठल्याच बाबतीत चुकणार नाही. ओके. सो अशा प्रकारे होते पुढचे 3 महिने. सो तुम्हाला आवडले असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. थँक्यू.